Welcome students. This is the next video lecture on the topic Mechanical Properties of Fluids. आणि या टॉपिकमध्ये नेक्स्ट जे आर्टिकल जे आहे ते आर्टिकल कोणतं असणार आहे तर हायड्रोडायनॅमिक्स. आता हे आर्टिकल तुमच्यासाठी थोडंसं नवीन आहे, वेगळं आहे. आता ह्याच्या अगोदर तुम्ही हायड्रोस्टॅटिक ह्या टर्मचं मीनिंग तुम्ही स्टडी करणार आहात. आता हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय तर हायड्रो मीन्स वॉटर किंवा लिक्विड अँड स्टॅटिक मीन्स स्थिर. तर फिजिक्सच्या ज्या ब्रँचमध्ये लिक्विड स्थिर असताना किंवा कोणतंही फ्लुइड हे स्थिर कंडिशनमध्ये असताना त्याचा जर स्टडी केला असेल तर त्या फिजिक्सच्या ब्रँचला काय म्हटलं जातं हायड्रोस्टॅटिक असं म्हटलं जातं. आता हायड्रोडायनॅमिक्स म्हणजेच काय तर जे लिक्विड मोशनमध्ये असेल, हायड्रो मीन्स लिक्विड ऑर फ्लुइड ऑर वॉटर, डायनॅमिक्स म्हणजेच काय फोर्स दिल्यानंतर ते लिक्विड हे कसं येणार आहे मोशनमध्ये येणार आहे. आता हायड्रोडायनॅमिक्स म्हणजेच काय तर ही एक फिजिक्सची ब्रँच आहे की ज्या ब्रँचमध्ये लिक्विड ज्यावेळेस मोशनमध्ये असेल आणि त्या मोशनमध्ये असणाऱ्या लिक्विडच्या प्रॉपर्टीचा काय केला जातो स्टडी केला जातो किंवा वेगवेगळ्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. अशा वेळेस ती जी काही ब्रँच असेल फिजिक्सची त्या ब्रँचला काय म्हटलं जातं हायड्रोडायनॅमिक्स असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे किंवा क्वेश्चन विचारलेला आहे व्हॉट इज हायड्रोडायनॅमिक्स. आता हायड्रोडायनॅमिक्स मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे काय सांगता येईल तर दी ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ दी स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इन मोशन इज कॉल्ड हायड्रोडायनॅमिक्स. म्हणजेच हायड्रोडायनॅमिक्स ही एक फिजिक्सची ब्रँच आहे की ज्या ब्रँचमध्ये फ्लुइड हे मोशनमध्ये असताना त्या फ्लुइडच्या वेगवेगळ्या गुणधर्मांचा काय केला जातो अभ्यास केला जातो. अशा फिजिक्समधील ब्रँचला काय म्हटलं जातं हायड्रोडायनॅमिक्स असं म्हटलं जातं. आता ह्या हायड्रोडायनॅमिक्समध्ये काही तुम्हाला डेफिनेशन स्टडी करावं लागणार आहेत, काही टर्मच्या डेफिनेशन स्टडी करावं लागणार आहेत ज्या टर्म्स तुम्हाला नवीन आहेत. आता या ठिकाणी पहिली टर्म कोणती आहे फ्लो लाईन आहे, दुसरी टर्म आहे स्ट्रीम लाईन, तिसरी टर्म आहे फ्लो ट्यूब. आता ह्या तिन्ही टर्म कुणाशी रिलेटेड आहेत तर या ठिकाणी एक फ्लुइडचा काय घेतलेला आहे फ्लो घेतलेला आहे किंवा एका पाईपमधून काय घेतलेलं आहे लिक्विड फ्लोईंग कंडिशनमध्ये घेतलेलं आहे आणि त्या फ्लोईंग कंडिशनमध्ये असणाऱ्या लिक्विडशी संबंधित असणाऱ्या ह्या तीन टर्म आहेत. कोणकोणत्या फ्लो लाईन, स्ट्रीम लाईन अँड फ्लो ट्यूब. आता सर्वप्रथम तुम्ही पाहणार आहात फ्लो लाईन. फ्लो लाईन म्हणजेच काय तर इट इज दी पाथ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मूव्हिंग फ्लुइड. म्हणजेच काय तर हे जे काही मूव्हिंग फ्लुइड आहे, जे मोशनमध्ये असणारे जे फ्लुइड आहे त्या मोशनमध्ये असणाऱ्या फ्लुइडमधील जो काही पार्टिकल जो आहे त्या पार्टिकलचा जो काही पाथ असेल मार्ग असेल त्या मार्गाला काय म्हटलं जातं फ्लो लाईन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय इट इज दी पाथ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल. इंडिव्हिज्युअलचा अर्थ काय आहे तर सेपरेट. इट इज दी पाथ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मूव्हिंग फ्लुइड इज कॉल्ड ॲज अ फ्लो लाईन. आता या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ फ्लो लाईन्स दिलेले आहेत. खूप साऱ्या फ्लो लाईन्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजेच काय तर ही यातली एक जी फ्लो लाईन आहे ती फ्लो लाईन काय रिप्रेझेंट करेल तर एका पार्टिकलचा मार्ग रिप्रेझेंट करणार आहे, एका पार्टिकलचा पाथ रिप्रेझेंट करणार आहे. आणि अशा नंबर ऑफ फ्लो लाईन्स ह्या एका फ्लो ट्यूबमध्ये असणार आहेत किंवा त्या फ्लुइडमध्ये असणार आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट डेफिनेशन तुम्ही स्टडी करणार आहात तर स्ट्रीम लाईन. व्हॉट इज मीन बाय अ स्ट्रीम लाईन तर स्ट्रीम लाईन म्हणजेच काय तर थोडक्यात त्या फ्लुइडचा कंडक्टिंग स्टेटमध्ये असतानाचा काय आहे तो मार्ग आहे. ठीक आहे. इट इज अ कर्व इन दी फ्लो ऑफ फ्लुइड. स्ट्रीम लाईन म्हणजेच काय तर इट इज अ कर्व. हा कर्व आहे, कशामधील कर्व आहे तर इन दी फ्लो ऑफ फ्लुइड. फ्लुइडचा जो काही फ्लो असेल, कंडक्ट होणारा जो काही पोर्शन असेल त्या पोर्शनमध्ये असणारा तो काय आहे एक
कर्व आहे. म्हणजे स्ट्रीमलाईन म्हणजेच काय, इट इज अ कर्व इन दी फ्लो ऑफ फ्लूइड, की ज्या कर्वला इन विच टँजंट ॲट एनी पॉईंट गिव्स दी डायरेक्शन ऑफ दी व्हेलॉसिटी ऑफ फ्लो ॲट दॅट पॉईंट. म्हणजेच त्या फ्लूइडच्या फ्लोमध्ये जो काही कर्व आहे त्या कर्वला तुम्ही काय करणार आहात, टँजंट काढणार आहात, की जी टँजंट काय रिप्रेझेंट करेल, तर डायरेक्शन ऑफ दी व्हेलॉसिटी ऑफ फ्लो ॲट दॅट पॉईंट. असा जो काही कर्व असेल त्या कर्वला काय म्हटलं जातं, स्ट्रीमलाईन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात स्ट्रीमलाईन म्हणजेच काय, तर इट इज अ कर्व इन दी फ्लो ऑफ फ्लूइड इन विच टँजंट ॲट एनी पॉईंट गिव्स दी डायरेक्शन ऑफ दी व्हेलॉसिटी ऑफ फ्लो ॲट दॅट पॉईंट. ठीक आहे. नेक्स्ट फ्लो ट्यूब. फ्लो ट्यूब म्हणजेच काय, तर त्या ट्यूबमधून किंवा जर आपण एखादी पाईप कन्सिडर केली आणि त्या पाईपमधून जर एखादं फ्लूइड जर तुम्ही फ्लो केलं असेल, तर तो जो काही तो फ्लूइडचा जो फ्लो असेल त्या पाईपमधून कंडक्ट होणारा जो काही फ्लो असेल त्या फ्लोलाच काय म्हटलं जातं, फ्लो ट्यूब असं म्हटलं जातं. म्हणजेच सपोज तुम्ही ती जी पाईप आहे, ती जी त्या फ्लूइडची जी वॉल असणार आहे, ती पाईप जी आहे वरून असणारी पाईप, ती जर तुम्ही कन्सिडर केली नाही किंवा ती जर तुम्ही कॅन्सल केली, तर कशा प्रकारे फ्लूइड दिसणार आहे, तो जो काही गोलाकार ट्यूब शेप्ड जो काही फ्लूइडचा जो काही शेप असेल त्या शेपलाच काय म्हणणार आहात तुम्ही, फ्लो ट्यूब असं म्हणणार आहात. म्हणजेच काय, तर इट इज ॲन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो ऑफ लाईन्स बाउंड बाय ॲन इमॅजिनरी वॉल. म्हणजेच हा एक इमॅजिनरी बंडल आहे, म्हणजे काल्पनिक थोडक्यात. इट इज ॲन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स बाउंड बाय ॲन इमॅजिनरी वॉल. वॉल म्हणजे भिंती. त्या ज्या काही फ्लो ट्यूबच्या ज्या काही इमॅजिनरी वॉल्स असतील त्या इमॅजिनरी वॉल्सकडून त्याच्या आतमध्ये जे काही इमॅजिनरी फ्लो ऑफ लाईन्स असणार आहेत त्या काय केल्या जाणार आहेत, तर बाउंड केल्या जाणार आहेत. म्हणजेच काय, तर फ्लो ट्यूबमध्ये नंबर ऑफ फ्लो लाईन्स असणार आहेत, की ज्या इमॅजिनरी वॉलकडून बाउंड केलेल्या असणार आहेत, बंदिस्त केलेल्या असणार आहेत. अशा इमॅजिनरी वॉलकडून बंदिस्त केलेल्या इमॅजिनरी फ्लो ऑफ लाईनच्या बंडललाच काय म्हटलं जातं, तर फ्लो ट्यूब असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी नेक्स्ट डेफिनेशन तुम्ही स्टडी करणार आहात, स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो. आता फ्लो ज्यावेळेस वॉटर किंवा ज्यावेळेस लिक्विड किंवा एखादं फ्लूइड हे फ्लोईंग कंडिशनमध्ये असेल, कंडक्टिंग स्टेटमध्ये असेल, त्यावेळेस ते जे लिक्विड आहे किंवा ते जे फ्लूइड आहे ते कशा प्रकारे फ्लो होईल, कशा प्रकारे कंडक्ट होईल, याच्यावरून त्या फ्लोचे दोन टाईप आहेत, एक स्टेडी फ्लो आणि दुसरा आहे टर्ब्युलंट फ्लो. आता स्टेडीचं मिनिंग काय आहे, तर स्थिर. जो फ्लो कसा असेल, स्थिर असेल, अशा फ्लोला काय म्हटलं जातं, स्टेडी फ्लो असं म्हटलं जातं. आता स्टेडी किंवा स्थिरचं मिनिंग काय आहे, तर आता इथं डॉटच्या साह्यानं मी एक पॉईंट तुम्हाला दाखवलेला आहे. त्या पॉईंटच्या ठिकाणी असणाऱ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी जर v1 असेल, ठीक आहे, तर त्या पॉईंटच्या ठिकाणावरून जाणारा जो प्रत्येक पार्टिकल आहे त्या प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी ही v1च राहणार आहे. आता आपण एखादा नेक्स्ट पॉईंट कन्सिडर केला या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे. आता या ठिकाणावरून जाणारा जो पार्टिकल आहे फ्लूइडचा, त्या फ्लूइडची पार्टिकलची जी काही व्हेलॉसिटी असेल ती सपोज v2 असेल एखाद्या पार्टिकलची, तर त्या ठिकाणावरून जाणारा जो प्रत्येक पार्टिकल आहे फ्लूइडचा त्या प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी कशी राहणार आहे, v2च राहणार आहे. म्हणजेच या ठिकाणची पार्टिकलची व्हेलॉसिटी v1 असेल आणि या पॉईंटच्या ठिकाणची पार्टिकलची व्हेलॉसिटी किती असणार आहे, v2 असणार आहे. म्हणजे या पार्टिकलची व्हेलॉसिटी वेगळी आहे, या ठिकाणच्या पॉईंटच्या पार्टिकलची व्हेलॉसिटी वेगळी आहे आणि या ठिकाणच्या पॉईंटच्या पार्टिकलची व्हेलॉसिटी वेगळी आहे. मात्र या ठिकाणावरून फ्लूइडचा जो काही पार्टिकल पुढं कंडक्ट होणार आहे, पुढं फ्लो होणार आहे, त्या प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी ही v1च राहणार आहे. आणि तोच पार्टिकल ज्यावेळेस या पॉईंटच्या ठिकाणी पोहोचेल
त्यावेळेस त्या पॉईंटच्या ठिकाणी त्या प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी ही किती राहणार आहे, v2 राहणार आहे. अशा प्रकारचा जो काही फ्लुइडचा जो प्रकार असेल त्याला काय म्हटलं जातं, स्टेडी फ्लो असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर डेफिनेशनमध्ये सांगता येईल तुम्हाला, दी फ्लो ऑफ फ्लुइड इन विच मेजरेबल प्रॉपर्टीज, म्हणजेच ज्या फ्लुइडच्या फ्लोमध्ये त्या फ्लुइडच्या मेजरेबल प्रॉपर्टीज म्हणजे जास्तीत जास्त प्रॉपर्टीज सच ॲज प्रेशर ऑर व्हेलॉसिटी आर रिमेन्स कॉन्स्टंट ओव्हर दी टाईम इज कॉल्ड ॲज अ स्टेडी फ्लो. म्हणजेच लिक्विडच्या किंवा फ्लुइडच्या ज्या फ्लोमध्ये प्रेशर किंवा व्हेलॉसिटी हे त्या पॉईंटला कसे राहत असतील, जर कॉन्स्टंट राहत असतील तर अशा प्रकारच्या फ्लुइडच्या फ्लोला काय म्हटलं जातं, स्टेडी फ्लो असं म्हटलं जातं. आता इन केस ऑफ अ स्टेडी फ्लो काय सांगता येईल किंवा कोणत्या फ्लोला तुम्ही स्टेडी फ्लो असं म्हणणार आहात. स्टेडी फ्लोसाठी स्ट्रीम लाईन्स अँड फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल. स्ट्रीम लाईन्स आणि फ्लो लाईन्स ह्या कशा असतात, सारख्याच असतात किंवा एकच असतात. म्हणजे इन केस ऑफ स्टेडी फ्लोच्या बाबतीत फ्लो लाईन्स आणि स्ट्रीम लाईन्स ह्या काय असतात, एकच असतात किंवा सारख्याच असतात. नेक्स्ट सांगता येईल, द फ्लुइड कॅन नॉट क्रॉस दी वॉल्स ऑफ अ फ्लो ट्यूब. म्हणजेच स्टेडी फ्लोच्या बाबतीत ह्या लिक्विडच्या फ्लो करून किंवा लिक्विडचा जो काही फ्लो आहे त्या लिक्विडच्या फ्लो करून फ्लो ट्यूब म्हणजे बाहेरची जी वॉल जी आहे ती वॉल काय केली जात नाही, क्रॉस केली जात नाही किंवा त्या फ्लोकडून वॉल जी आहे ती वॉल सोडून ते जे फ्लुइड आहे ते फ्लुइड बाहेर जात नाही. आणि लास्ट सांगता येईल, फ्लुइड्स इन ॲडजेसंट फ्लो ट्यूब्स कॅन नॉट मिक्स. म्हणजेच काय तर या फ्लो ट्यूबमधील असणारं जे काही फ्लुइड आहे ते फ्लुइड दुसऱ्या फ्लो ट्यूबमध्ये मिक्स होणार नाही किंवा त्याच्यामध्ये मिसळणार नाही. तर ह्या फ्लो ट्यूबमधील फ्लुइड जे आहे ते या फ्लो मधूनच कंडक्ट होईल किंवा वाहणार आहे आणि शेजारच्या फ्लो ट्यूबमधील जे फ्लुइड जे आहे ते काय होणार आहे, त्याच फ्लो ट्यूबमधून कंडक्ट होणार आहे. त्या दोन्ही फ्लो ट्यूबमधील जे काही लिक्विड आहे किंवा जे काही फ्लुइड आहे ते एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही. अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज किंवा ह्या तिन्ही प्रॉपर्टीज स्टेडी फ्लो करून काय केल्या जातात, ओबे केल्या जातात. आता या ठिकाणी तुम्हाला फ्लोचे 2 टाईप दिलेले आहेत. एक आहे लॅमिनार फ्लो आणि त्यालाच म्हटलं जातं स्ट्रीमलाईन फ्लो, आणि दुसरा कोणता आहे तर टर्ब्युलंट फ्लो. लॅमिनार फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजेच काय तर इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजेसंट लेयर्स ऑफ अ फ्लुइड मूव्ह स्मूथली ओव्हर इच अदर ॲज शोन इन फिगर. म्हणजेच लेयर्समधून जे काही लिक्विड फ्लो होणार आहे किंवा जे फ्लुइड फ्लो होणार आहे पुढच्या डायरेक्शनमध्ये सरकणार आहे त्या लेयर्स एकमेकावरती स्मूथली पुढं सरकणार आहेत. त्या ज्या लेयर्स आहेत त्या लेयर्स एकमेकामध्ये मिक्स होणार नाहीत. अशा ज्या लेयर्सच्या सहाय्यानं फ्लो होणारे जे लिक्विड असेल किंवा फ्लो होणारं जे फ्लुइड असेल त्या फ्लुइडचा जो फ्लो असेल त्या फ्लोला काय म्हटलं जातं, लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल स्टेडी फ्लो ऑफ रिव्हर, म्हणजेच नदीचा फ्लो हा कसा असतो तर स्टेडी फ्लो असतो. म्हणजेच ज्यावेळेस रिव्हर जी आहे ती रिव्हर शांत असेल त्यावेळेस त्या रिव्हरचा जो काही फ्लो असेल तो फ्लो कसा असणार आहे, स्टेडी फ्लो असणार आहे किंवा लॅमिनार फ्लो असणार आहे किंवा स्ट्रीमलाईन फ्लो असणार आहे. स्लोली मुव्हिंग किंवा स्लोली फ्लोईंग वॉटर थ्रू अ पाईप, म्हणजे पाईपमधून ज्यावेळेस वॉटर हे अतिशय कमी वेगानं ज्यावेळेस पुढं सरकत असेल त्यावेळेस त्या वॉटरचा जो फ्लो असेल तो फ्लो काय म्हणून तुम्ही ओळखणार आहात तर लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो म्हणून ओळखणार आहात. म्हणजेच थोडक्यात काय तर त्या वॉटरमधील जे लिक्विड असेल किंवा जे वॉटर असेल त्या वॉटरच्या ज्या लेयर्स असणार आहेत एकमेकावरती असणारे जे काही थर असणार आहेत ते थर काय होणार आहेत एकमेकावरती स्मूथली
होणार आहेत, पुढं सरकणार आहेत, परंतु त्या ज्या लेयर्स आहेत त्या लेयर्स एकमेकामध्ये मिक्स होणार नाहीत. ठीक आहे. मात्र टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय होणार आहे, तर टर्ब्युलंट फ्लोमध्ये ह्या ज्या काही लेयर्स असतात त्या लेयर्स काय होतात, एकमेकामध्ये मिक्स होतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्याचं एक्झाम्पल काय सांगता येईल, तर फ्लडेड रिव्हर फ्लो म्हणजेच ज्यावेळेस नदीला पूर येणार आहे, ज्यावेळेस अतिवृष्टीमुळं नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढते, त्यावेळेस काय तुम्हाला पाहायला मिळतं, तर पूर आलेली रिव्हर किंवा पूर आलेली नदी तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्या पूर आलेल्या नदीमध्ये तुम्हाला जे काही फ्लूइड किंवा जे काही वॉटर पाहायला मिळेल ते वॉटर कसं असणार आहे, तर टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. म्हणजेच काय, त्या वॉटरचा फ्लो हा लॅमिनार असणार नाही, स्ट्रीमलाईन असणार नाही. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, ज्याला आपण भोवरा म्हणतो, पाणी हे काय होणार आहे, गोलाकार काही ठिकाणी फिरणार आहे. पाण्याच्या लेयर्स काय होणार आहेत, एकमेकामध्ये मिक्स होणार आहेत. त्या एकमेकावरती स्थिर किंवा एकमेकावरती पुढं सरकणार नाहीत. तर ते जे सर्व पाणी जे आहे ते एकमेकामध्ये काय होणार आहे, मिक्स होणार आहे. आणि अशा प्रकारचं जे फ्लूइड असेल किंवा अशा प्रकारचं जे वॉटर असेल, त्या वॉटरचा जो फ्लो असेल त्या फ्लोला काय म्हटलं जातं, टर्ब्युलंट फ्लो असं म्हटलं जातं. किंवा त्याचं एक्झाम्पल काय सांगता येईल, एअर फ्लो इन स्टॉर्म्स, म्हणजे ज्या ठिकाणी वादळ होतं त्या ठिकाणची जी एअर असते ती एअर म्हणजेच कशाचं एक्झाम्पल आहे, तर टर्ब्युलंट फ्लोचं एक्झाम्पल आहे, ज्यामध्ये तुम्हाला भवंडर किंवा ज्यामध्ये तुम्हाला भोवरा जो आहे तो भोवरा पाहायला मिळतो. आता या ठिकाणी तुम्ही स्ट्रीमलाईन फ्लो किंवा लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो याच्या वेगवेगळ्या तुम्ही प्रॉपर्टी स्टडी करणार आहात. म्हणून तुम्हाला इथं क्वेश्चन दिलेला आहे, स्टेट दी प्रॉपर्टीज ऑफ स्ट्रीमलाईन फ्लो. आता तुम्हाला स्ट्रीमलाईन फ्लोच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टीज सांगता येतील. इट इज स्मूथ फ्लो ऑफ अ फ्लूइड, म्हणजे फ्लूइडचा हा जो काही फ्लो आहे तो कसा आहे, स्मूथ आहे. नेक्स्ट सांगता येईल, व्हिलॉसिटी ऑफ फ्लो इज स्मॉलर दॅन क्रिटिकल व्हिलॉसिटी, म्हणजेच या फ्लोमध्ये स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये जी काही त्या फ्लोची जी काही व्हिलॉसिटी असेल ती व्हिलॉसिटी किती असणार आहे, तर इट इज स्मॉलर दॅन क्रिटिकल व्हिलॉसिटी. आता क्रिटिकल व्हिलॉसिटी म्हणजे काय, तर तुम्ही ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहात. म्हणजेच ज्या फ्लोची व्हिलॉसिटी ही एका ठराविक व्हिलॉसिटीपेक्षा कमी असेल अशा फ्लोला काय म्हटलं जातं, स्ट्रीमलाईन फ्लो असं म्हटलं जातं. किंवा स्ट्रीमलाईन फ्लोची व्हिलॉसिटी ही क्रिटिकल व्हिलॉसिटीपेक्षा कशी असते, नेहमीच कमी असते. ठीक आहे. आता नेक्स्ट सांगता येईल, इन अ स्ट्रीमलाईन फ्लो व्हिलॉसिटी ऑफ अ फ्लूइड ॲट अ गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये त्या फ्लोमधील एखाद्या पॉईंटच्या ठिकाणची व्हिलॉसिटी जी आहे ती व्हिलॉसिटी कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. नेक्स्ट सांगता येईल, टू स्ट्रीमलाईन्स कॅन नेव्हर इंटरसेक्ट, दॅट इज दे आर ऑलवेज पॅरलल. म्हणजेच त्या स्ट्रीमलाईन फ्लोमधील ज्या दोन स्ट्रीमलाईन्स असतील किंवा ज्या दोन फ्लोलाईन्स असतील त्या कधीही एकमेकामध्ये मिक्स होत नाहीत, कॅन नेव्हर इंटरसेक्ट विथ इच अदर. पुढं सांगता येईल, इन अ युनिफॉर्म पाईप ऑल द स्ट्रीमलाईन्स आर पॅरलल टू दी ॲक्सिस ऑफ दी ट्यूब. म्हणजे ट्यूबच्या सेंटरमधून जाणारी जी काही लाईन असेल त्या लाईनला ह्या सर्व स्ट्रीमलाईन्स ह्या कशा असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. आता नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती दिलेली आहे, तर स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर अ प्लेन सरफेस कॅन बी ॲश्युम्ड टू बी डिव्हायडेड इंटू अ नंबर ऑफ प्लेन लेयर्स. म्हणजेच प्लेन सरफेसवरती जर लिक्विडचा फ्लो असेल तर त्या स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये किंवा त्या लिक्विडच्या फ्लोमध्ये खूप साऱ्या काय असणार आहेत, तर प्लेन लेयर्स असणार आहेत. म्हणजे एका प्रतलामधील असणाऱ्या एकमेकावरती अशा लेयर्स असणार आहेत. आता नेक्स्ट तुम्हाला पाहता येईल, प्रॉपर्टीज ऑफ अ टर्ब्युलंट फ्लो. ज्या प्रकारे आपण प्रॉपर्टीज ऑफ स्ट्रीमलाईन फ्लो किंवा लॅमिनार फ्लो बघितलेले आहेत त्याचप्रमाणे प्रॉपर्टीज ऑफ टर्ब्युलंट फ्लो कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत, तर फर्स्ट आहे, इट इज इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो ऑफ फ्लूइड. म्हणजेच टर्ब्युलंट फ्लो हा फ्लूइडचा कोणत्या प्रकारचा फ्लो आहे, तर इट इज इरेग्युलर अँड अनस्टेडी, म्हणजे जो स्थिर असत नाही आणि जो रेग्युलर असत नाही
असा जो काही फ्लुइडचा फ्लो असेल त्या फ्लोला काय म्हटलं जातं तर टर्ब्युलंट फ्लो असं म्हटलं जातं. नेक्स्ट सांगता येईल व्हेलॉसिटी ऑफ फ्लो इज ग्रेटर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी. ज्या फ्लोची व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा ग्रेटर असते, एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीपेक्षा ग्रेटर असते, अशा फ्लोला काय म्हटलं जातं टर्ब्युलंट फ्लो. आता पाठीमागच्या PPTमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की स्ट्रीमलाईन फ्लोची व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असते आणि या PPTमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे टर्ब्युलंट फ्लोची व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा ग्रेटर असते. ठीक आहे. नेक्स्ट व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट एनी पॉईंट डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे ह्या टर्ब्युलंट फ्लोमध्ये एखाद्या पॉईंटच्या ठिकाणची त्या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी स्थिर असत नाही, कॉन्स्टंट असत नाही. नेक्स्ट सांगता येईल स्ट्रीमलाईन्स ऑलवेज इंटरसेक्ट इच अदर. म्हणजे ह्या स्ट्रीमलाईन्स ज्या असतात त्या स्ट्रीमलाईन्स ह्या टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय होतात एकमेकामध्ये मिक्स होतात किंवा एकमेकाला काय होतात छेदतात किंवा इंटरसेक्ट इच अदर. सो पार्टिकल्स मूव्ज इन रँडम डायरेक्शन. त्यामुळं काय होणार आहे त्या फ्लुइडचे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल काय होतात इकडं तिकडं फिरणार आहेत किंवा खूप साऱ्या डायरेक्शनमध्ये काय होणार आहेत पसरणार आहेत. नेक्स्ट सांगता येईल ॲट सम पॉईंट्स द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्ज राईज टू इडीज. म्हणजेच काय तर टर्ब्युलंट फ्लोमध्ये काही ठिकाणी फ्लुइड हे कसं असतं तर रोटेशनल मोशनमध्ये, म्हणजे फ्लुइड हे कसं फिरतं तर गोलाकार फिरणार आहे की ज्यामुळं त्या फ्लुइडमध्ये काय होणार आहेत तर ज्याला आपण भुवंडर किंवा ज्याला आपण काय म्हणतो भोवरा हा काय होणार आहे तयार होणार आहे, ज्याला काय म्हटलं जातं इडीज असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात थांबणार आहात. राहिलेले जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला काय करता येतील नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहता येतील.